मला हे विचारायचं, हे काय आहे? हे काय त्यालाच विचारूया. हे घे. मॅम दिस इज ATV मीन्स तुम्ही ही जी व्हेकल आहे ती कोणत्याही टेरेनवर चालू शकता मीन्स कोणत्याही टेरेनवर मीन्स आपण तुम्ही जरी म्हटले की तुम्हाला डोंगरावर जायचं आहे तर यू कॅन गो. आम्ही टेस्टिंग डोंगरावर सुद्धा केलेली आहे. हां येस तुम्ही कुठेही चालू शकता मीन्स ही व्हेकल जे आहे का फुल आपण एक काहीतरी थ्रिल एक्सपिरियन्स करण्यासाठी ही व्हेकल आम्ही डिझाईन केलेली आहे. त्याच्यात सस्पेन्शन्स वेलोसिटी मीन्स तुम्ही काही पण म्हणा तुम्हाला थ्रिल जो ह्याच्यात भेटेल ना तो कुठंच नाही भेटणार. म्हणजे हे पण इको फ्रेंडली आहे? नो दिस इज नॉट इको फ्रेंडली. इट नीड्स इंजिन पेट्रोल इंजिन. येस. अच्छा ATV चं फुल फॉर्म काय आहे? ऑल टेरेन व्हेकल. ऑल टेरेन व्हेकल. ओके. मग हे तुम्ही नॉर्मल रोड्सवर पण चालू शकता? येस नॉर्मल. डू यू नीड अ लायसन्स फॉर दिस? येस लायसन्स लागतं. ड्रायव्हरला लायसन्स. आणि कशावर चालते? पेट्रोल की पेट्रोलवर. पेट्रोलवर. येस येस येस. पंपावर तुम्ही गेलात पेट्रोल भरायला? हो गेले नाही. सगळे बघत असतील ना काय आहे नक्की? नेमकं काय आणि एक वेळेस अशी रिॲक्शन येते की यार ही बाईक कितीला देऊ शकतोस तुम्हाला म्हणे की यार नाही यार आम्ही बनवलेली ती आमच्या स्वकष्टाने बनवलेली. ही जी टीम आहे ना हॅट्स ऑफ सर. मी सर्वात ज्युनियर आहे. मी सर्वात ज्युनियर आहे. हे सगळे सिनियर माझ्यापेक्षा सगळे सिनियर आहेत पण यांनी फार मदत केली. प्रत्येक मुलांनी काम केलं त्याच्यात आणि जी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे सो गिअरलेस व्हेकल आहे. सो यू डू नॉट तुम्हाला जर स्कूटी येत असेल तरी तुम्ही चालू शकता. सो प्रत्येक मुलांनी काम केलं याच्यात. मॅम हा जो CVT बनवला आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन तो कॅनडाहून मागवला होता आम्ही. मग ह्याचा खर्च कॉलेज घेतं की? कॉलेजने पण प्रोव्हाइड केला आणि पर्सनली प्रत्येकाने 15,000 ते 20,000 स्वतः खर्च केलेले आहेत. सो मुलांचे हार्ड एफर्ट्स आहे खूप. मॅम याचा जर का टेस्टिंगचा विचार केला का तर सगळे मुलं 4 वाजता तरी इथं होते टेस्टिंग करायला रात्रीचे विथ अ स्पॅनर. यू कॅन सी दॅट. मॅडम याचं फिटिंग करायला जवळपास 2 तास जातं याचे नट बोल्ट काढायला. प्रत्येकाचे हार्ड एफर्ट्स आहे. मी सस्पेन्शन सिस्टीम डिझाईन केली होती मी आणि स्वप्नील सिडकेने. तर लास्ट टाईम आम्ही जी सिस्टीम होती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आले होते तो आम्ही ही नवीन सिस्टीम यूज केली ज्याच्यामुळे ते मागचे प्रॉब्लेम होते की इथं जी सिस्टीम होती ती कॉम्प्लिकेटेड होत होती. पॉवर ट्रेनची सिस्टीम कॉम्प्लिकेटेड होत होती तर मग आम्ही ती चेंज करून ही टाकली. तर आता आम्हाला ते सगळे प्रॉब्लेम आम्ही ओव्हरकम केलेले आहेत. हाय. हॅलो. हाय भैया. हाय. काय नाव तुझं? माझं नाव चैतन्य. चैतन्य. व्हेरी गुड. काय आहे हे? हा मल्चिंग पेपर स्प्रेडिंग मशीन आहे. आपला जो इंडियामधला फार्मर आहे इट्स रिअली चिपर. सो आम्ही एक असं मशीन बनवलं आहे की ज्याच्यामुळं की मल्चिंग पेपर आपलं जी सिमला मिरची शेती असते त्या शेतीमध्ये मल्चिंग पेपर स्प्रेड करावं लागतं. तर आम्ही त्याच्यासाठी मिनिमम एका चरीला टाकण्यासाठी तर मिनिमम 10 फार्मर्स लागतात. बरोबर. तर आम्ही एक असं एक केलं की सिंगल मॅन हे पूर्ण मशीन हे करू शकतो. तर मग मशीन त्याच्यावर टाकण्यासाठी आम्ही केले. एक बेडवरती लावायला तू म्हणतो. ओके. हां सो इकडे मल्चिंग पेपर आहे. हो हा मल्चिंग पेपर आहे. बरं. आणि तो फक्त रिप्लेस करायला लागतो? हो फक्त फिल करावं लागतं. डेमो दाखवशील का फक्त एक? हो टाकू शकतो मॅम पण सर नाही आता एक. ठीक आहे. स्नेहा खाली झोपेल तिच्या अंगावर आपण करूया. नाही दाखव ना असं. तो असं चालून दाखवा मला ते बघायचं आहे. बस सुपर्ब. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही
सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!